चांगली गोलंदाजी आपण आसाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। एक चांगले खेळ या नक्कीच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो। सीएफ चषकाच्या माध्यमातून ज्या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सीएम चषकाचं या ठिकाणी सुरुवात केली, शुभारंभ झाले। क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटचा रणसंग्राम या मैदानावरती मोरावाडीच्या आपण पाहतो जे संदेशजी मोदी यांच्या मैदानावरती। ओहो, अफलातून हा चेंडू होता, तेवढाच ताकदीने मारलाय आपण पाहिलं बॅक स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, डीप क्षेत्रामध्ये। या ठिकाणी प्रोटेक्शन आहे, धाव मात्र मिळणार फक्त आणि फक्त एकच। एक धाव संख्येने श्री गणेशा झालाय। ओमकार पाटीलच्या बॅट मधून या ठिकाणी एक धाव आले। धाव संख्या आपण पाहिली धावफलकावरती एक। आणि खऱ्या अर्थाने दहावीर चषकामध्ये ज्याने पनवेल तालुकाचे या ठिकाणी आदर्श पनवेल या नावाने हे खेळाडू खेळत होते, त्याने दहावीर चषकावरती जो रोहा तालुक्याचा टेनिस विश्वाचा मानाचा कर्णक त्या चषकावरती आपलं नाव कोरलेलं तेच खेळाडू या मैदानावरती खेळ करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुन्हा गोलंदाज सज्ज झाला असाच गोलंदाजी मार्कवर ओढ विकेटने मारा करतो। या ठिकाणी पहा काय घडलंय, खऱ्या अर्थाने बारक्याने काय केलं ना, आपला टान्स बदलला, सपोर्टवर मारण्याचा प्रयत्न केला, गोलंदाजाचं काय झालं, डबल माइट झाला। हा चेंडू टाकायचा कसा, फटका नाही घ्यायचा, वाईट जाऊ दे, वाईट चेंडू आला। धावसंख्या पाहिली धावफलकावरती 2 धावा धावफलकावरती। हे खऱ्या अर्थाने व्यावसायिक खेळाडूंचं एक रणनीती असते, मोठा फटका नाही घ्यायचा, खराब चेंडू पडू द्या, आणि ही रणनीती नक्कीच आपण या मैदानावरती पाहायला मिळत आहे। पुन्हा एकदा सज्ज झालाय राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज आसाद। ओहो, त्रिफळा गोल, दांडी 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 गोल डीजे। धावसंख्या आपण धावबाळगाव जर पाहिली फक्त आणि फक्त 2, आणि महत्वाचा गडी मात्र गारद झालाय, ज्याची त्रिफळा उद्ध्वस्त केला। 3 स्टंप मात्र आपण पाहिले ना जमिनीला पडले, काय जोराचा चेंडू पाहायला मिळाला। सॅम्युएल आलाय या ठिकाणी, तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज सॅम्युएलला मात्र या ठिकाणी आता संघ संकटात सापडलाय, संघाला सावरावा लागेल, धावसंख्या देखील उभारावी लागणार आहे, संकट मोचकाची भूमिका देखील बजावावी लागणार आहे। ज्याप्रमाणे आपण पाहिला भारतीय संघासाठी विराट कोहली नेहमी तारणहारची भूमिका बजावत असतो, रण मशीन ज्याला म्हटलं जातं भारताचा, जो तिसऱ्या क्रमांकाचा नेहमीच येत असतो, आणि या ठिकाणी देखील त्याच पद्धतीने आपण पाहतो सॅम्युएल आला या ठिकाणी, गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल। आज मात्र कांबोडे संघ थोडस बॅकफुटवर येणार काय, मात्र अजूनही बराच सामना शिल्लक आहे। धावसंख्या नक्कीच मोठी देखील पाहायला मिळणार, कारण क्रिकेटचा असा खेळ आहे ना, कधी चढ तर कधी उतार नेहमीच या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात। कभी खुशी कभी गम, चढ उतार नक्कीच होतच असतात। ज्याप्रमाणे आपण तराजू पाहिलं ना, कधी दोन्ही साईडने तराजू असो, त्याप्रमाणे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, या ठिकाणी फटका फाटलाय, स्वतः गोलंदाज चेंडू पकडण्याचा प्रयत्न, झेल सुटलेला, दुसऱ्या आयटम मध्ये मात्र चेंडू पकडलाय, झेल बाद झालाय। सॅम्युएल पुन्हा क्रमांक 0 वरती माघारी परतलाय डीजे। पाहिली 2च आहे, आता मात्र या ठिकाणी गोलंदाज कौतुक करावं लागेल, फलंदाजांना मात्र पळो की सळो करून सोडले या पहिल्या षटकामध्ये। 3 षटकांची लढत आहे, काय घडणार काय बिघडणार या सामन्यामध्ये, प्रेक्षकांची उत्कंठ आपण पाहतो ना शिगेला पोहोचले। आता मात्र या ठिकाणी प्रेक्षकांची मांदियाळी या मैदानावरती पाहायला मिळतोय, चारे बाजूला प्रेक्षक मायबाप वर्ग या सीएम चषकाचा आस्वाद घेत आहेत। फलंदाज या ठिकाणी सज्ज झालाय सुहास, 4थ्या क्रमांकाचा फलंदाज सुहास कशा पद्धतीने फलंदाजी करेल। आता मधल्या फळीतील खेळाडू आहे ना, या ठिकाणी आपण पाहिलं ज्या मधल्या फलंदाजाचं एक काम असतो की जो घर आपण पाहतोय पाया या ठिकाणी चांगला मजबूत रचला नाही, मात्र मजबूत या ठिकाणी
खेळी करावे लागेल कव्हर क्षेत्रामध्ये आपण पाहिलं चेंडूला उडवलंय मात्र क्षेत्ररक्षकाने घेतलेला झेल आणि फलंदाज संपलाय मात्र या ठिकाणी खेळ धन्यवाद हॅट्रिक मात्र या ठिकाणी प्राप्त केली गोलंदाजाने आसाद या गोलंदाजाने मला वाटतं या स्पर्धेतील ही हॅट्रिक पाहायला मिळतोय आसादच्या माध्यमातून आसादनेच घेतले म्हणजे या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक आसादने म्हणजे ज्या संघ मालकाने मला या ठिकाणी खेळ करण्यासाठी सीएम चषका दरम्यान आणलंय आणि तो काम मात्र चोख बसवतोय ही खऱ्या अर्थाने खेळाडूची ओळख असते जेव्हा तुम्हाला संधी मिळते ना त्या संधीचं सोनं करणं खूप गरजेचं असतं आणि आपण पाहतोय लगातार दुसरी हॅट्रिक या ठिकाणी गोलांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आदित्य जो मागच्या सामन्याचा सामनावीर ठरलेला खेळाडू या ठिकाणी स्ट्राईकला येतोय असं मात्र आपण पाहिलं ना जो सलामीला आलेला ओमकार पाटील मात्र नॉन स्ट्राईकला येऊन राहिलाय ओमकार या ठिकाणी रणनीती आखतोय की मला स्ट्राईक कधी येईल कारण त्याच्याकडे असलेली ती क्षमता चांगली खेळ करण्याची आहे बऱ्याच खेळाचा अनुभव आहे याच्याकडे धावा मात्र धावपळ करते आपण पाहतो फक्त आणि फक्त 2 फलंदाज बाद झाले 3 रिवर्स बटन मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला वेळ गेली कार्यक्रम संपला सत्ता गेली शाणपण गेलं या ठिकाणी काय घडलंय पहा मित्रांनो निर्धाव चेंडूची सांगता झाले धावसंख्या पण धावपळ करते पाहिली 2 धावा धावपळ करताय षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि 3 फलंदाज मात्र माघारी परतलेत चांगल्या दर्जाचा या मैदानावरील सीएम चषकाच्या माध्यमातून या क्रिकेटचा चित्त थरार सामना आपण या ठिकाणी अनुभवतोय एका बाजूला आपण पाहतोय कांबोडे संघ तर दुसऱ्या बाजूला शार्वी 11 हे 2 संघामध्ये ही लढत आहे पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं ना तर आता या ठिकाणी कमबॅक केलंय ते म्हणजे आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय ना या शार्वी 11 संघाचं अस्तित्व आता पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालं कारण बलाढ्य 3 फलंदाज माघारे परतला वारक्या कमळी परतला त्याच्यानंतर आपण पाहिला शामियल परतला सुहास परतलाय मात्र या ठिकाणी अजून आपण पाहतो सलामीला आलेला ओमकार पाटील त्याच्याकडे असलेली ती क्षमता आहे खेळ करण्याची बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे आणि तो नक्कीच आत्मविश्वास अनुभव या मैदानावरती पाहायला मिळेल का कारण ज्याच्या नावावरती कीर्तिमान राहिलेत आज जुने कीर्तिमान आहेत इतिहास रचलेत या आजच्या सामन्यामध्ये नवीन इतिहासाची पुनरावृत्ती होणार का हे बरेच काही प्रश्न चिन्ह या ठिकाणी पडलेले आहेत क्रिकेटचा खेळ नेहमीच आपण पाहतो ना हा रेखावट तोडण्यासाठी नाही तर रेकॉर्ड बनवण्यासाठी खेळ क्रिकेटचा खेळला जातो गोलंदाज अमन ज्याने पहिलं मेडन षटक हाताळलं असा हा गोलंदाज अमन क्षेत्ररक्षणामध्ये या ठिकाणी व्यूहरचना बदलले ज्याप्रमाणे 2 सामन्यामध्ये हॅट्रिक केली आसादने या ठिकाणी दुसरं षटक येणार का चांगला फटका या ठिकाणी पाहिलं तेवढं शर्तीच्या प्रयत्न अफलातून लाजवाब क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळाले तद्भर मात्र आसादने या ठिकाणी आपण पाहिलं ना ठरवलं होते काय चेंडू मात्र मी अडवणार धावा मात्र ह्या चेंडूवरती आल्यात 2 संघाची धावसंख्या आपण पाहिली 4 धावसंख्या धावपळ 3 फलंदाज मात्र बाद झालेत नक्कीच हे व्यावसायिक जे खेळाडू आहेत ना ते नक्कीच मोठमोठ्या स्पर्धा नेहमीच खेळत असतात जे खेळाडू कधी कधी जर आपण पाहिले ना तर एकत्र खेळलेले देखील असतात कधी कधी जो संघ मालक त्या संघाच्या वेगवेगळ्या विरोधात देखील खेळताना पाहायला मिळतात हे जे खेळाडू आहेत ना नाजीमुल्ला चषकामध्ये आपण खेळताना पाहिलेत आज मात्र संघ मालकाच्या नावासाठी या मैदानामध्ये उतरलेत धावा पाहिल्या धावपळकावरती 6 आता मात्र या ठिकाणी ओमकार पाटीलने एक पाहिलं ना तर कॅल्क्युलेट क्रिकेट खेळतोय सिंगल डबल ज्याप्रमाणे जर आपण पाहिलं ना सततधार पडणाऱ्या पावसाच्या थेंबामुळे मोठमोठ्या नद्या वाहू लागतात त्याचप्रमाणे सिंगल डबलने देखील मोठी धावसंख्या उभारणी घेऊ शकते निर्धाव चेंडू आलाय 3 चेंडू मध्ये 4 धावा खर्च केल्या अमन ज्याने पहिल्या सामन्यामध्ये ज्याने एक निर्णायक म्हणजे निर्धाव षटक हाताळलेलं असा हा गोलंदाज आहे ओहो ओमकार पाटीलचा हा फटका आपण पाहिला कॉर्नर क्षेत्रामध्ये हवाई सफर चेंडू सीमा पार षटकार डीजे
धावफलकावरती आहेत. ज्या गोलंदाजाने निर्धाव षटक हाताळलेल्या सामन्यामध्ये मागच्या पहिल्या सामन्यामध्ये त्या गोलंदाजावरती या ठिकाणी मात्र आपण पाहिला हल्ला चढवण्याचा प्रयत्न पाहिला की शांतता आली होती. खऱ्या अर्थाने स्पर्धेमध्ये तोच टिकून राहतो, तो परिस्थितीनुसार खेळतो. असे मोठमोठे वादळे येतात जातात, त्याच्यामध्ये मोठमोठे वृक्षले उन्मळून पडत असतात आणि घट्ट पकडून जाते म्हणजे गवत. मात्र या ठिकाणी घट्ट पकड मारण्याचा प्रयत्न नक्की शार्वी 11 संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. डीजे रामाचा त्याचा देह काय कामाचा. बोला जय श्रीराम. धावसंख्या आपण पाहिली ना, तर धावसंख्या आपण पाहिली 12 धावा धावपळावरती. ओमकार पाटील इथे कुठेतरी धावपळक पुढे नेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, मात्र ओमकार पाटील देखील बाद झाला. फलंदाज अनवर फलंदाज आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला या ठिकाणी. बाईच्या स्वरूपात एक धाव, दुसरे धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली. बाईच्या स्वरूपात 2 धाव पूर्ण होत आहे. षटक क्रमांक दुसरं संपलंय. 2 षटकांवरती पाहायला मिळत आहेत, त्या म्हणजे 14 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. एक चांगली सुरुवात मात्र ओमकार पाटीलने करण्याचा प्रयत्न केला, मात्र जर पाहिलं ना बॅकवर्ड खेळल्या क्षेत्रामध्ये त्या फलंदाजाला झेरबाज झाला आणि माघारी परतलं. टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, आपल्याला वारंवार विनंती करतोय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला वायजेस वरवटणे संघ हा बक्षीस पात्र ठरला. आपण या ठिकाणी आपल्या आल्याची नोंद करायची आहे. त्याचप्रमाणे हशिवरे संघाला देखील विनंती करतोय, आपण आल्याची नोंद करायची आहे. मी विनंती करतोय सर्वांना, माझा आवाज नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचतोय. आपल्या खेळाडूची चॅम्पियनची बॅट आहे, ती कोणाला जर सापडली असेल प्लीज आमच्यापर्यंत जमा करायची आहे. कारण मित्रांनो बॅट खूप महत्वाची आहे. कारण आज आपण बॅटची जर किंमत पाहिली ना 3-4 हजार रुपयाची बॅट आहे आणि खऱ्या अर्थाने खेळाडूंचा सर्व भवितव्य त्या बॅटवर असतो. आपल्या जीवाप्रमाणे, आपल्या एखाद्या प्रेमिकेप्रमाणे, आपल्या मुलाप्रमाणे, आईप्रमाणे तिला जपत असतात. ती बॅट प्लीज कोण तर आपल्या आमच्या इथे जमा करायची आहे. मी विनंती करते, चॅम्पियनची बॅट आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 14 धावा धावपळकावरती 7च्या स्तराने धावा जमवल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पराग. षटक क्रमांक 3 आदित्य. या षटकामध्ये ना काहीतरी मोठे फटके घ्यावे लागतील. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं परागने चांगल्या दर्जाची, चांगल्या धाकणीची गोलंदाजी केली. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करते. फुल टॉस मध्ये चेंडू, खरपूस समाचार घेतलाय, चेंडूला पाठवलाय डीप 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 विकेटच्या बाहेर. षटकार. मुळाची एकविरा माय. आज खऱ्या अर्थाने एकविरा दर्शनासाठी बरेच भाविक त्या ठिकाणी रविवारचा दिवस असल्यानंतर पाहायला मिळत असतात. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला, या ठिकाणी असफल झाला. स्वीपचा फटका देखील मारायचा होता फलंदाजाला. स्वीपरचा फटका मात्र आपण पाहिला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या पाहिली 20 धावा धावपळकावरती आहेत. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. परागचे ओव्हर द विकेटने मारा करतोय. सफल होऊन मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहिलं. 1 धाव तर पूर्ण पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव पूर्ण होतोय. 21 धावा धावपळकावरती. अजून या षटकात जर पाहिले ना 3 चेंडू शिल्लक आहेत. फलंदाज अनवर नावाप्रमाणे मजबूत देहयष्टी आपण पाहतोय. मोठा फटका, बॅटचे यश लागले, मात्र नशिबाचा चौका. चेंडू लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये सीमा रेषा पार. चौकार. डीजे
झाल्या ना एक अंदाज आपण बांधू शकतोय। तर 30 धावा झाल्या, 10च्या सरासरीने धावा होत झाल्या तर या सामन्यामध्ये खूप चुरस देखील पाहायला मिळणार आहे आपल्याला। पराग पुन्हा आपल्या गोलांच्या मार्कवर सज्ज झालाय, उर्दू विकेटने। ओहो लाजवाब फटका, चेंडूला धावा मिळतील तब्बल अर्धा डझन। डीजे मात्र आपण पाहिल्या ना संकट मोचकाची भूमिका अनवर आणि अदितीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। तब्बल 2 चेंडू फक्त खेळले, 12 धावा वाढल्या। म्हणजे आता धावफलक जर पाहिले ना आपण धावफलकावरती 31 धावा धावफलकावर आहेत, अजूनही एक चेंडू शिल्लक आहे। पराग पुन्हा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय। ओहो निर्धाव चेंडूची सांगता होणार का या ठिकाणी? खराब थ्रो, एक धाव तर पूर्ण। दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपात बाद होतोय। पूर्वार्धामध्ये पाहिलं आपण ना 3 षटकाचा खेळ संपला। या पूर्वार्धामध्ये आपण पाहिले धावा जमवताना दमछाक झाली, मात्र शेवटच्या षटकामध्ये धावा आल्या। धावफलक जर पाहिलं एकूण धावसंख्या कांबोडे संघाची 32 झाले, म्हणजे 11 धावांची गरज आहे। सरासरी पाहायला गेलं तर 11च्या सरासरीने या ठिकाणी धावा जमा कराव्या लागतील आणि नक्कीच या सामन्यामध्ये चुरस आपल्याला पाहायला मिळणार आहे। 33 धावांची गरज आहे। याच्यानंतर होणारा सामना क्वालिफायचा सामना असणार आहे। मी विनंती करतो वायजीस वरवटे संघाला आणि हशिवरे संघाला आपण या ठिकाणी आल्याची नोंद, उपस्थिती या ठिकाणी आपला रिपोर्टिंग द्यायचे आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे। 18 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे। 11च्या सरासरीने धावा जमा करायच्या आहेत। तर नाण्याला 2 बाजू असतात, आपण एक नाणे एक बाजू ऐकली, पूर्वार्ध ऐकलात तर या सामन्याचा उत्तरार्ध नाण्याची दुसरी बाजू ऐकण्यासाठी मायक्रोफोन देत होता आमचे सहकारी समालोचक दीपक जी चोरगे यांच्याकडे। धन्यवाद। धन्यवाद सर, पुन्हा एकदा मैदानामध्ये घेऊन चाललोय। मॅच रंगलाय मात्र अप्रतिम दर्जाचा। शर्वी 11 वर्सेस कामोटे यांच्या दरम्यान। कामोटे संघाने प्रथम फलंदाजी 32 धावा मिळवल्या आणि 33 धावांचं आव्हान ठेवलं ते शार्वी 11 संघासमोर। शार्वी 11 संघाने चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत आपण पाहिलं गेलं का असाच्या गोलंदाजीला मात्र नक्कीच चांगल्या प्रकारचं पुन्हा एकदा त्याने हॅट्रिकची सुवर्ण संधी होती, मात्र अप्रतिम दर्जाची होती आणि 3 विकेट। हॅलो बॅटर पाठवायचे आहे, चला। चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत मात्र ठसा नक्कीच उमटवला। पहिल्या सामन्यामध्ये देखील हॅट्रिक केली होती, दुसऱ्या सामन्यामध्ये देखील हॅट्रिक केली आणि संघाला गारद करण्याचं काम नक्कीच केलं। बारक्या कामल्या सगळ्या खांद्या फलंदाजाला दांडी गोल केली आणि लगातार विकेट मात्र सुहास असो आणि चांगल्या प्रकारचे इथे विकेट्स मात्र नक्कीच गेले। शामियन्स असो आपल्या संघासाठी काहीच करू शकले नाही, परंतु ज्याप्रमाणे पाहिलं गेलं तर आदित्यने अडवाणी मात्र 4-4 लावले आणि धावसंख्या पोहोचून ठेवली ती मात्र 32 या धावसंख्येवर। जिंकण्यासाठी येणारे 18 चेंडू सांगून जातील या मैदानामध्ये काय घडणार आहे। 18 चेंडू आणि तब्बल 33 धावांचा 11च्या सरासरीने जायचं आहे या सामन्यासाठी। फलंदाज येतील तो मात्र फलंदाज दोन्ही सलामीचे फलंदाज अट्टू साहिल आपण पाहतोय। साहिल आणि अट्टू या नावाने समोरला तर अट्टू आपल्या संघासाठी मात्र पहिल्या सामन्यामध्ये काही करू शकला नाही, परंतु साहिल आणि अट्टू मात्र कशा प्रकारची फलंदाजी करेल इथे मात्र येणारे काही क्षण सांगून जातील। गोलंदाजी मार्ककडे असणार आहे तो मात्र गोलंदाज संकेत पाटील। आपण पाहतोय संकेत पाटील उंच भुरा असा हा
एक वेगवान गोलंदाज याच्याकडे पाहिलं जातं संकेत पाटीलकडे आणि इथे मात्र स्ट्राईक साठी फलंदाज आहे तो साहिल. जिंकण्यासाठी 18 चेंडू तब्बल 33 धावांचं समीकरण आहे. पूर्णपणे फील्ड डिस्ट्रिक्शन पूर्णपणे सजलेली. शॉट थर्डबॅट शॉट फाईन लेग इकडे पॉइंट आहे कव्हर आहे मिड ऑन मिड ऑफ आपण पाहतोय इकडे मिड विकेट स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण तैनात पूर्णपणे आहे. कशा प्रकारची गोलंदाजी सामन्यासाठी पंच म्हणून लावलेले आम्हाला राहुल पाटील आणि निकेश वाघमारे आपण पाहतो या मैदानामध्ये. खेळून चाललोय पुन्हा एकदा सीएम जसक जय बजरंग मुरावडीच्या मैदानामध्ये. मी दीपक चोरगे पुन्हा एकदा मैदानामध्ये एक धावतं समालोचन ऐकवण्यासाठी. स्ट्राईक साठी येत साहिल कशा प्रकारची फलंदाजी करेल. जिंकण्यासाठी 18 चेंडूने तब्बल 33 धावांचा वाढ. पहिला चेंडू घेऊन संकेत पाटील. पहिल्या चेंडूवर मोठा हवाई सवार मोठा फटका येतोय. खणखणीत दणदणीत षटकार डीजे. मोठा फटका नक्कीच लगावला गेलाय. इरादे मात्र केलेत पक्के आणि इरादा पक्का दे धक्का. आणि कशा प्रकारची फलंदाजी पाहायला मिळेल साहिल याच्या बॅट मधून. मात्र इथे सुरुवात मात्र अप्रतिम केली. श्री गणेशा केले तो षटकार आणि आता मात्र पुन्हा एकदा संकेत पाटील. सुरुवात पद्धतीचा चेंडू काहीसा मारण्याचा पूर्णपणे इरादा फसला. विकेट किंमतच्या दस्तारामध्ये चेंडू अडवला जातोय. इथे चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते. कमबॅक करतोय संकेत पाटीलला देखील माहिती आहे कशा प्रकारची गोलंदाजी करायचा. कमबॅक करणं हे संकेत नक्कीच गोलंदाजी नक्कीच होतीये. कारण की जिंकण्यासाठी 33 धावांचं आव्हान असताना हो 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 दांडी गुल बॉल ब्युटिफुल दांडी गुल डीजे. चांगल्या प्रकारची फलंदाजी होत असा. पहिल्या चेंडू मध्ये मोठा फटका नक्कीच लगावला गेला होता. परंतु दुसरा चेंडू चेंडू पाहायला मिळाला आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र दांडी गोल केली ती मात्र संकेत पाटील. आणि संकेत पाटील सुंदर गोलंदाजी करतोय. वारंवार मात्र इथे गोलंदाजीचा नमुना नक्कीच दर्शवतोय. त्याप्रमाणे पाहिलं तर गोलंदाजी मार्ककडे येतोय गौरव ज्याने अप्रतिम पहिल्या अप्रतिम अशी फलंदाजी. परंतु आता मात्र कशा प्रकारची फलंदाजी करेल तो मात्र संकेतच्या गोलंदाजीचा पाहुणचार घेईल का. सुंदर पद्धतीचा चेंडू अगदी उचली घेणारा चेंडू काहीसा मात्र सेकंड सिच्युएशन मात्र चेंडू सरसावला गेला. परंतु धावसंख्येत 1 भर पडली. या दरम्यान धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या होती ती मात्र 7 धावा. आपण पाहतो फर्स्ट डिव्हिजन चेंडू नक्कीच गेला होता. परंतु तेवढाच चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं ते मात्र बारक्या कांबळे यांनी. आणि मात्र संघासाठी मात्र बारक्या कांबळे नक्कीच काही आपलं करू शकला नाही. परंतु माध्यमातून मात्र नक्कीच धावा रोखण्याचं काम करतोय. हॅलो बघ बघ हॅलो पंच एक जाऊ ना. ओके ओके धन्यवाद सर. इथे मात्र पुन्हा एकदा संकेत पाटील नक्कीच गोलंदाजीचा नमुना पेश करतोय. चांगल्या प्रकारची भेदक गोलंदाजी करतोय. मी का पहिले षटक टाकतोय याचं नक्कीच एक उत्तम उदाहरण मात्र नक्कीच देते तो इथे तो मात्र संकेत पाटील. बॅटचा कडा लागून शॉट फाईन लेग दिशेने क्षेत्ररक्षण तैनात. परंतु चेंडू अगदी जातोय जमिनीला गुदगुल्या करत. मात्र हा खणखणीत दणदणीत चौकार डीजे. आपण पाहतोय चांगल्या प्रकारची फलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली. मारण्याचा इरादा नक्कीच अट्टू होता. फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा होता. चेंडू देखील बॅटचा कडा लागला आणि चेंडू फाईन लेगच्या दिशेने गेला आणि मात्र 4 धावांचा मोठा फटका आपण पाहतोय. या दरम्यान धावसंख्येत 4 भर पडली. धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या होतीये ती मात्र 12 धावसंख्या.
जिंकण्यासाठी येणारे 12 चेंडू सांगून जातील मित्रांनो. 12 चेंडू आणि तब्बल 21 धावा. या मैदानावर पाहिलं जातं तर सकाळच्या सत्रामध्ये पीच जरा नम असते आणि चेंडू अगदी धीम्या गतीने येतो, परंतु जेव्हा उन्हाचा तडाखा पडतो तेव्हा मात्र हा चेंडू अगदी बॅटवर सहज येतो. ज्यावेळी फटकेबाजीची हवेच्या जोरावर मात्र हा जो षटकार येणारा अगदी सीमारेषेचा चेंडू तो सीमा पार होतो. परंतु आज मात्र मैदानामध्ये काहीतरी वेगळं चित्र घडतंय मित्रांनो. पाहिलं गेलं तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय. गोलंदाजी मार्ककडे येतोय आदित्य, ज्याने या मैदानावर आदित्य अधिराज गाजवलंय. हेलो चेक हेलो हेलो हॅलो हॅलो अविराज्य गाजवलंय. तोच गोलंदाज या मैदानामध्ये येतोय. सामना करतोय तो अट्टू. आपण पाहतोय एक कणकणीत ड्राईव्ह मात्र चौकार नक्कीच लगावला गेलाय. बॅटच्या बट्ट्यात चेंडू इकडे स्क्वेअरला क्षेत्ररक्षक तैनात. दरम्यान हा विकेटचा पतक इथे मात्र अट्टूची खेळू संपुष्टात येते. डीजे मार्ककडे येतोय मॉन्टी, ज्याने या पहिल्या सामन्यामध्ये एक मॅच फिनिशिंगचा रोल अदा केला. तोच मॉन्टी आज मैदानामध्ये येतोय. जिंकण्यासाठी येणारे 11 चेंडू आणि 21 धावांची तब्बल गरज आहे आणि कशा प्रकारची फलंदाजी करेल तो मात्र मॉन्टीला माहिती आहे. या मधल्या फळीमध्ये खेळणारा खेळाडू ज्याप्रमाणे मॉन्टीने सुरुवात केली होती याच पद्धतीची सुरुवातीची मात्र पुन्हा सुरुवात करतोय का. आणि गोलंदाजी मार्ककडे असणार आहे आदित्य ज्याने सामनावीरचा पुरस्कार आपल्या बाजूने झुकवला होता. सामनावीरचा पुरस्कार म्हणून त्याला पहिल्या सामन्यामध्ये गौरवण्यात आला. इथे मात्र कशा प्रकारची गोलंदाजी करेल पाहणे योग्य असणार आहे. येणारे 11 चेंडू आणि तब्बल 21 धावांचं समीकरण असणार आहे. स्ट्राईक साठी येतोय तो मॉन्टी. आपण पाहतोय आदित्य टू मॉन्टी. गोलंदाजीला स्पेस अप्रतिम त्याची डिलिव्हरी. पाहिलं गेलं तर त्याप्रमाणे चेंडू पडल्या विकेट किपरच्या दस्तानामध्ये जातोय. याच दरम्यान मात्र निजाव चेंडूची सांगता होतीये. त्यावेळेला पाहिलं गेलं तर समसमांतर चेंडू मध्ये पाहिलं गेलं तर चेंडू परफेक्ट लेनवर बदलला जातोय. तेवढ्याच वेगाने मात्र एसटी लक्षाच्या हातामध्ये सावरला जातोय. आदित्य मी काय या प्रकारे या मैदानावर छाप सोडू शकतो अशा पद्धतीची गोलंदाजी नक्कीच दर्शवली जाते. पुन्हा एकदा त्याच पद्धतीची सेम हँड डिलिव्हरी आपण पाहतोय. इथे मात्र पंचाकडे दाद नक्कीच मागितली जाते, परंतु इथे पंचाने इशारा नक्कीच केलाय. परंतु या दरम्यान चेंडू मात्र सुरेख पद्धतीने आता पाहिलं गेलं तर नियम चेंज झालेत मित्रांनो. याच दरम्यान मात्र पहिल्यांदा आपण पाहिलं गेलं तर मात्र धाव घेतली जायची, परंतु आता मात्र पत्रकार किरणजी लाड यांचं येतोची सन्मान होतोय. प्रवीणजी ताडकर साहेब पाहताय सर्वजण इकडे. लाड साहेबांचं इथे स्वागत होतोय. प्रवीणजी ताडकर साहेब आणि युट्यूबच्या माध्यमातून आपण इथे पाहायला गेले सत्कार होतोय. श्री साई थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. धाव संख्या आहे ती रिव्ह्यू का सर रिव्ह्यू थर्ड रनआउट साठी
तत्पूर्वी सन्मान होतोय. पांडुरंग कामते डीजे बंद करा. सामना करतोय मॉन्टी. अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळते आदित्यच्या माध्यमातून. ओ हो हो हो, इथे मात्र काय गोलंदाजी करतोय. ज्याप्रमाणे पाहिलं जातं मॉन्टीकडे, ज्याप्रमाणे पाहिलं जातं इथे मात्र आदित्य अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय. 3 चेंडू लगातार डॉट करतोय. ज्याप्रमाणे पाहिलं जातं की षटकारांची हॅट्रिक होते, परंतु जेव्हा गोलंदाज अप्रतिम अशी गोलंदाजी 3 चेंडू सलग डॉट करतो, तो काय या मैदानामध्ये खरोखर 12 चेंडू मध्ये तब्बल 21 धावांचं समीकरण असताना मात्र 4 चेंडू, एक पहिल्या चेंडूवर विकेट आणि 3 चेंडू डॉट पद्धतीचे गेलेत. हो हो, इथे पंचाकडे अपील केली जाते. ज्याप्रमाणे पाहिलं तर ही बॅट कट आणि बॅक टू पवेलियन. पाहिलं तर मॉन्टी 5 चेंडू मध्ये तब्बल पाहिलं गेलं तर काय इतिहास घडलाय मित्रांनो. 12 चेंडू आणि 21 धावांचं समीकरण असताना समीकरण बदलवण्याचं काम त्यांनी केलंय, तो मात्र गोलंदाज आदित्य. डीजे सामना हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय. शार्वी 11 वर्सेस कामोटे यांच्या दरम्यान. शार्वी 11 संघ थोडंसं मात्र अगदी बॅकफुटवर जातोय. ज्याप्रमाणे पाहिलं जातं की कामोटे संघ मात्र खरोखर जास्त धावा करू शकला नाही. 32 धावा मात्र करू शकला. 33 धावांचं आव्हान ठेवलं होतं आणि पहिल्या षटकामागे 11 धावा खर्च केल्या होत्या आणि येणारे 12 चेंडू आणि 21 धावांचं समीकरण होतं. परंतु लगातार पाहिलं गेलं तर 5 चेंडू सलग डॉट पद्धतीचे गेले. त्याच्यामध्ये 2 विकेट्स आहेत. आता मात्र इथे भुवन संधी आणि आदित्यला या मैदानावर पाहिलं गेलं तर अमन यांनी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत मात्र मेडनवर केला होता. 1 विकेट केवला होता. परंतु आज ती संधी पुन्हा आदित्यकडे आलेली आहे. मेडनवर करेल का, सामना करेल तो यश. सुंदर पद्धतीचा चेंडू. हा मात्र चेंडू स्क्वेअरच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात आहे. 1 धाव तर घेतलेली आहे. धीम्या गतीने येतोय, परंतु फेकी अचूक पद्धतीची इथे मात्र क्षेत्ररक्षण तैनात होतं, परंतु पंचाकडे अपील केलं जातंय. परंतु पंचाने नक्कीच फेटाळले. याच दरम्यान मात्र 2 धावा नक्कीच आपल्या खात्यामध्ये जमा होत आहेत. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या होती ती मात्र 12 होता. 14 झाल्या धावसंख्या. जिंकण्यासाठी 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता. सॉरी, पहिल्या षटकामागे 12 होती आणि दुसऱ्या षटकामागे 2, एकूण 14 धावसंख्या झाली आहे. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 19 धावांचं समीकरण आपण पाहतोय. या दरम्यान मुरावटीचे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत ताडकर यांचं देखील इथे आगमन होतंय. मंडळाचे हार्दिक स्वागत असेल. परंतु सर्वांच्या नजरा लागल्या होते इथे मात्र सर्व क्रीडा रसिक आतुरतेने वाट पाहत आहेत या मैदानामध्ये कोणत्या प्रकारचा खेळ नक्कीच पाहायला मिळेल. हे दिग्गज खेळाडू आपल्याला आज पाहायला मिळतात. खरोखर प्रवीणजी ताडकर साहेबांना धन्यवाद देईल. हे दिग्गज खेळाडू आपल्याला या मैदानावर पाहायला गेलेत. आज जीवित म्हात्रे असो, पंकज जाधव असो आपण पाहतोय, तसेच मोने असो, ओंकार आपण ओंकार पाटील असो, असे दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. सरांना खरोखर धन्यवाद देईल आणि पुन्हा मैदानामध्ये घेऊन चाललोय. गौरव या मॅच मध्ये मॅचचा हिरो होईल का आपण पाहतोय. अर्जुन बेदी ज्यांनी अप्रतिम अशी गोलंदाजी केली होती पहिल्या सामन्यामध्ये, परंतु आता मात्र काय गरज आहे, संघाला जर गरज आहे आणि इथे मात्र गौरव रूपी वादळ या मैदानामध्ये येऊ शकतं का. येणारे 6 चेंडू आणि तब्बल 19 धावांचं समीकरण. पहिला चेंडू अगदी भेदक गोलंदाजी करतोय. काय मित्रांनो, चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय आणि भेदक मारा आणि नावात देखील अर्जुन बेदी आपण पाहतोय. ज्यावेळी पाहिला ती पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा टाकला गेला आणि पहिल्या चेंडूवर मात्र डॉट पद्धतीचा आणि यशला मात्र रनआउट स्वरूपात बाद होतोय. डीजे
अमोल येतोय फलंदाजी मार्कडे, सामना करेल तो गौरव, स्ट्राईक आहे आणि सामना करेल तो अर्जुनच्या गोलंदाजीचा. अर्जुन ट्रॅफिक पद्धतीचा चेंडू, हा मोठा हवाई समर, मोठा फटका, आहा षटकार. डीजे चेंडू आणि तब्बल 13 धावांचे समीकरण बदलतोय. आपण पाहायला गेलं तर 4 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता. शॉर्ट पिच चेंडू, इथे मात्र हवाई समर, मोठा फटका. आणि मात्र इथे गौरव रूपी वादळ या मैदानामध्ये मगाशीच म्हटलं की ज्याप्रमाणे गौरव रूपी वादळ या मैदानामध्ये नक्कीच येऊ शकतं. आणि बॅक टू बॅक 2 षटकार घेतलेत. जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये 19 धावांचं समीकरण होतं. समीकरण बदलत आता मात्र 3 चेंडू 7 धावा. काय मित्रांनो, समीकरणाचं इथे मात्र प्रत्येक चेंडू मध्ये काही ना काही करामत घडते. प्रत्येक चेंडू मध्ये काही ना काहीतरी वेगळा इतिहास घडतोय. आणि इथे मात्र मोठा फटका, हवाई सफर, इथे मात्र हॅट्रिक. षटकारांची मात्र इथे जडी लावले, षटकारांची हॅट्रिक होते. डीजे भी कदम रख सकते जहां कोई रास्ता नहीं होता. अगर पाहिलं गेलं तर गौरव ज्याप्रमाणे खरोखर ज्यावेळी गोलंदाजी अप्रतिमतेचा पहिला चेंडू डॉट पद्धतीचा आला होता, इथे मात्र बॅक टू बॅक 3 षटकार, येणारे 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. काय मित्रांनो, मॅच फिरवलाय. मॅच नाही, अगदी खरोखर कामोटे संघाच्या तोंडातून काढलेला तोंडाचा घास मात्र नक्कीच काढण्याचा प्रयत्न करतोय. आणि चेंडू हवेमध्ये, ओ हो हो हो, मॅच विनिंग परफॉर्मन्स गौरव. काय मित्रांनो, फलंदाजी केले इथे सर्वांना